मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज बीडच्या मांजरसुंबा इथं इशारा बैठक। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 27 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार। जरांगे यांच्या आजच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष। मनोज जरांगे यांच्या मुंबईमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक। मुंबई दौऱ्याच्या नियोजन आणि तयारी संदर्भात बैठकीमध्ये होणार चर्चा। आता घरी राहायचा दिवस नाहीत, प्रत्येक मराठ्यांनी मुंबईमध्ये दिसलंच पाहिजे, जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन। भारत पाकिस्तान मॅचवरून उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। गरम सिंदूरचा आता कोल्ड्रिंक झालं का, ठाकरेंचा टोला। तर पंतप्रधान मोदी थापा का मारतात, ठाकरेंचा सवाल। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुण्यामधील पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद। निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश, मतदार यादी संदर्भात जनजागृती करण्याचेही निर्देश। सुप्रिया सुळेंना मी उत्तर देणार नाही, वारकरी उत्तर देतील। सुप्रिया सुळेंच्या मटणाच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका। मुख्यमंत्री मला वेळच देत नाहीत, 10 वेळा त्यांच्याकडे वेळ मागितल्यानंतर सुद्धा वेळ देत नाहीत। खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप, इथे काम होत नाहीत, माझी कामं दिल्लीमधून होतात। फडणवीसांना टोला। सुप्रिया सुळे दिल्लीच्याच आहेत, मुख्यमंत्री फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। एकेका आमदारांनी 10-10 लाख रुपयांची पॅकेजेस मनोज जरांगेंना दिलेली आहेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोप, ओबीसींच्या प्रश्नांवर कुणीही बोलत नसल्याची सुद्धा व्यक्त केली खंत। महाराष्ट्र सरकारला झुंडशाहीची भाषा कळते, झुंडशाही दाखवण्यासाठी ओबीसी संघर्ष यात्रा काढणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा राज्य सरकारला इशारा। महाराष्ट्रामधील 1 कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। तर महिलांसाठीच्या योजना पुढील 5 वर्षांमध्ये बंद होणार नाहीत, फडणवीसांचं आश्वासन। नाशिकचे पालकमंत्री म्हणजे भुजबळांचे मुंगेरी लाल के हसीन सपने। छगन भुजबळ यांना पालकमंत्रीपद देऊ नये, आमदार सुहास कांदे यांची मागणी। राज ठाकरेंची पुण्यामधील फुले वाड्याला भेट, राज ठाकरेंकडून महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंना सुद्धा अभिवादन। वरळी बीडीडी सारखा मुंबईमधील शिवडी बीडीडीचा विषय मार्गी लागू दे, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचं गणरायाला साकडं। संग्राम बापू भंडारेंचा पुन्हा एकदा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना इशारा। इतर धर्म प्रचारकांवर हल्ला केला तर मला संग्राम बापू मधील बापू शब्द काढून संग्राम भंडारे लावावं लागेल, असाही इशारा। शेतकऱ्यांची संकटाची सवय लावून घ्यावी, शेतकरी नेते पाशा पटेल यांचं अजब विधान। नुकसान भरपाई देण्याची सरकारची ऐपत नाही, पण मदत करू, कर्माची फळं भोगावीच लागतात, असंही वक्तव्य। शेतकरी नुकसानीला तयार आहे, पण सरकारनं स्वामीनाथन आयोग लावून घेण्याची तयारी दर्शवावी। सध्या सरकारकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पाशा पटेल यांना टोला। पाशा पटेल यांच्या शेतकऱ्यांवरील विधानावर जानकर यांचा टोला, जबाबदार व्यक्तींनी असे गैरजबाबदार वक्तव्य करू नये, असा दिला सल्ला। मागील 10 दिवसांमध्ये पावसामुळे 22 लाख एकर शेतींचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार। इंदापूरमध्ये बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन। अकोल्याच्या मूर्तिजापूरमधील सांगवामेळ गावामध्ये महादेव जानकर यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। तूर, कपाशी, सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। कोल्हापूरमधील सिद्धार्थनगरमध्ये झालेल्या दगडफेकीच्या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी घेतली बैठक। पुन्हा अशी घटना घडणार नाही या संदर्भात काळजी घेण्याचं पोलीस अधीक्षकांचं आवाहन। गणेशोत्सवामध्ये मेट्रो 2 मेट्रो 7 मार्गिकांवर अतिरिक्त फेऱ्या। MMRDA कडून दहिसर ते अंधेरी, पश्चिम मेट्रो 2 आणि दहिसर ते गोंदिवली मेट्रो 7 मार्गिकांवर विस्तारित सेवा। गणेशोत्सवादरम्यान 256 फेऱ्या। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या भाविकांना मुंबई भाजपतर्फे 350 एसटी बसेस आणि ट्रेनची मोफत सुविधा। मंत्री आशिष शेलार यांनी एसटीला भगवा झेंडा दाखवून केला सेवेचा शुभारंभ।
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तब्बल 230 बस फेऱ्या रद्द. सिंधुदुर्ग विभागातील 110 बसेस मुंबईसाठी रवाना. 230 बस फेऱ्या रद्द केल्यामुळे स्थानिकांना मोठा मनस्ताप. रत्नागिरीच्या मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंद. महामार्गावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी रत्नागिरी आरटीओचं पथकही तैनात. गणेशोत्सवामध्ये ध्वनिक्षेपक रात्री 12 वाजेपर्यंत वापरण्यासाठी आणखी एक दिवस परवानगी द्या. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मुख्यमंत्री फडणवीसांकडे आणि पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी. गणेश चतुर्थीनिमित्त सजल्या सिंधुदुर्गासह कोकणामधील बाजारपेठा. विविध फुलं, डेकोरेशन्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सजावटीच्या साहित्यालाही मागणी. सिंधुदुर्गमध्ये कोकण रेल्वेची कार ऑन ट्रेन सेवा सुरू. सिंधुदुर्गच्या नांदगावमध्ये उतरल्या पहिल्या 4 कार. नांदगाव प्रवासी संघटनेकडून रोरोनं आलेल्या प्रवाशांचं स्वागत. लातूर शहरामधील प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरेज बसवावेत. लातूर पोलिसांकडून आवाहन. आपलं लातूर सुरक्षित लातूर या उपक्रमाअंतर्गत सीसीटीव्ही लावणाऱ्या मंडळांचा करणार सन्मान. साताऱ्याच्या पंचमुखी गणेश मंदिरात डीजे बंदीसाठी महाआरती करत चक्क गणरायालाच घातलं साकडं. 16 ज्येष्ठ नागरिक संघासह विविध संस्थांचा डीजे विरोधात एल्गार. राज्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. 27 ऑगस्टपर्यंत पुन्हा येलो अलर्ट. बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्याची गती वाढली आणि त्यामुळे संपूर्ण विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला सुद्धा येलो अलर्ट. राज्यामधील धरणांमध्ये सुमारे 83% पाणीसाठा. मागील वर्षांपेक्षा 13% जास्त पाणीसाठा. मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची हजेरी. नवी मुंबई विमानतळावर मेगा भरतीच्या खोट्या जाहिरातींचा सोशल मीडियावर सुळसुळाट. खोट्या जाहिरातींमुळे विमानतळाचं व्यवस्थापन हैराण. तरुणांना सावध राहण्याचंही आवाहन. नाशिकच्या निफाड तालुक्यामधील शिवरे गावामध्ये बैलपोळ्याला बैलांच्या समोर नाचवल्या नर्तिका. ग्रामपंचायत कार्यालयावर चढून डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल. रायगडमधील नागोठण्यामधील अंबा नदीमधील जुना पुलावरून एक व्यक्ती पडला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे व्यक्तीला वाचवण्यात अपयश. शोध मोहीम अजूनही सुरू. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधील पांगराबंदी ते पातूर मार्गावरच्या मोरडा नदीवरील पूल धोकादायक परिस्थितीत. पुलाचा अर्धा भाग कोसळला. लोखंडी गज सुद्धा पूर्णपणे बाहेर. चिपळूण तालुक्यामधील दसपट विभागाकडे जाणारा पूल कोसळला. पूल कोसळल्यामुळे दसपटीकडे जाणारी वाहतूक ठप्प. 4 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलाला गेले होते तडे. वाशिमच्या जवळका परिसरामध्ये समृद्धी महामार्गावरील पाणी थेट शेतात शिरलं. शेतीचं नुकसान. सोयाबीनसह इतर पिकं सुद्धा खराब होण्याच्या भीतीने शेतकरी बऱ्याच चिंतेत. सांगली जिल्ह्यामधील 7,000 एकरवरील पिकं पाण्याखाली. अतिवृष्टीमुळे वारणा आणि कृष्णा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या पिकांचं मोठं नुकसान. लातूर महानगरपालिकेची प्लास्टिक बंदीची मोहीम तीव्र. सलग दुसऱ्या दिवशी 2 गोदामांवर छापा टाकून जवळपास 550 किलो प्लास्टिकचा साठा जप्त. बीडमधील गंगा मसलामध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीक विम्यासह कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाकडून रास्ता रोको करत आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा. नागपूर येथील धरमपेठ झोनमध्ये भाजपच्या माजी महिला नगरसेविकांचं खाट टाकून ठिय्या आंदोलन. रस्त्याच्या कामासंदर्भात निवेदन देऊन सुद्धा प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा त्यांचा आरोप. नाशिकमध्ये तळवाडे भामेर ग्रामस्थांचं आमरण उपोषण. 3ऱ्या दिवशी सुद्धा हे उपोषण सुरू. प्रकृती खालावली असताना सुद्धा आंदोलक आंदोलनावर ठाम. कालव्याच्या कामावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत आंदोलन. अमरावतीमधील चांदूर बाजार तालुक्यामधील वनी बेलखेडा गावामध्ये तान्हापोळा उत्सव साजरा. उत्सवामध्ये 100हून अधिक बाल स्पर्धकांचा सहभाग. नंदुरबारमधील शनी मांडळ परिसरामधील शनी मंदिरामध्ये शनी अमावस्या निमित्तानं भाविकांची अलोट गर्दी. नंदुरबारसह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यामधील भाविकांची सुद्धा दर्शनासाठी रांग. वसई पश्चिमेच्या आनंदनगर परिसरामधील रस्त्यावर शाळकरी मुलांवर विजेचा खांब कोसळल्याची घटना. सुदैवानं 7 वर्षीय पार्थ शर्मा किरकोळ जखमी.
संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यामध्येच फौजदाराला मारहाण. वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेल्या रस्त्यावर कार उभी करणाऱ्या चालकाला ठाण्यात आणल्यामुळे केली मारहाण. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सेस निधीमधून जिल्ह्यामधील 76 शाळांना मिळणार 115 नवीन वर्ग खोल्या. जिल्ह्यामधील अनेक आश्रम शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत. नाराशीमधील तुळजापूर नळदुर्ग रोडवर अचानक बसला पेट. आगीमध्ये बस जळून खाक. 40 प्रवासी सुरक्षित. चंद्रपूरमधील जुनोना जंगल परिसरामध्ये पिता पुत्रावर अचानक अस्वलाचा हल्ला. हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी. त्यांच्यावर उपचार सुरू. नॉर्थ झोन कर्णधार गिलचे दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणं कठीण. आशिया कपमध्ये भारताला त्याची गरज असल्यामुळे बीसीसीआयनं दुलीप ट्रॉफीमधून आरामाचा दिला सल्ला. कोहली रोहितच्या निरोपाची काळजी करू नका, दोघेही तंदुरुस्त. वनडे क्रिकेट देखील खेळणार असल्याचं राजीव शुक्ला यांचं वक्तव्य. कसोटी क्रिकेट आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. 46व्या वर्षी इम्रान ताहिरनं T20 क्रिकेटमध्ये घडवला इतिहास. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत गयाना अमेझॉन वॉरियर्स संघाकडून गोलंदाजी करताना 5 गडी केले बाद. दक्षिण आफ्रिकेच्या T20 लीगसाठी 13 भारतीय खेळाडूंची नोंदणी. पीयूष चावला, सिद्धार्थ कौल आणि अंकित राजपूतचाही समावेश. 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या लिलावामध्ये 784 नोंदणीकृत क्रिकेटपटूंच्या यादीमधील हे खेळाडू. नोव्हेंबरमध्ये लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना संघ केरळमध्ये 10 ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान केरळला भेट देणार. तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड स्टेडियममध्ये खेळणार एक प्रदर्शनीय सामना. आशियाई नेमबाज विक्रमासह जिंकले सुवर्णपदक. कझाकस्तानमधील शामकेंट शूटिंग प्लाझा येथील 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक. तब्बल 18 वर्षांनी खिलाडी अक्षय कुमार आणि सैफ अली खान दिसणार एकत्र. मैं खिलाडी तू अनाडीनंतर दिसणार हैवानमध्ये चित्रपटाच्या मुहूर्ताचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल. बिग बॉस 19च्या घराची झलक मेकर्स कडून शेअर. पूल एरिया, लॉन, जिम आणि 100 कॅमेऱ्यांची असणार नजर. लोकशाही थीम बेस असल्यामुळे असेंब्ली रूम सीझनचं मुख्य आकर्षण. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत रूपवतीची एंट्री. बबिताजी रूपवती टक्कर देणार अशी चर्चा. गोकुळधाम सोसायटीमध्ये असलेल्या नवीन कुटुंबाचे सदस्य आहे रूपवती. क्षितिज जोग आणि हेमंत ढोमेचा नवा चित्रपट. नव्या चित्रपटाचा मुहूर्त तटकरे यांच्या हस्ते संपन्न. मुहूर्त लिहिलेल्या पाटीवर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम असं लिहिल्याचं दिसलंय. लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डेचं व्यवसायात पदार्पण. आई वडिलांच्या नावावरून कांतप्रिया नावाच्या ज्वेलरी ब्रँडची केली सुरुवात. सोशल मीडियावर शेअर केली बातमी.